जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. आजचा व्हिडिओ बनवायचं खरं कारण असं आहे की लोक विचारतात, भाई तुम्ही सारखं गाडीतच व्हिडिओ का बनवता. त्याचं कारण असं आहे की एक तर कुठं ऑफिसला बसल्यानंतर लोक सारखे बरोबर असतात आणि प्रवासात तेवढा वेळ मिळतो व्हिडिओ बनवायला आणि काही मुद्दे चांगले चांगले सुचतात. आता एक मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तो मुद्दा आहे की नितीन गडकरी साहेबांनी टोल बंद केला आहे. ऑलरेडी टोल बंद केल्याचं त्यांनी मान्य केलं, आम्ही बी टोल बंद केला आहे. पण टोलवरची जी पोरं आहेत, जी लाखो पोरं आज भारतामध्ये पोटं भरत होती, त्यांना बी चांगला धोका लावला आहे. दुसरी गोष्ट, ती रोजगार आणि उपाशीच मरणार आहेत. कारण टोलवर कामं करणारी पोरं किती शिकलेले असतात आपल्याला बी चांगलं माहिती. शिकलेली बी पोरं आहेत पण मजबुरी खातर टोलवर कामं करतात. ग्रॅज्युएशन झालेली पोरं सुद्धा टोलवर कामं करतात. पण बंधूंना एक मोठी मेक नितीन गडकरी साहेबांनी मारून ठेवली की जेव्हा तुम्ही टोलच्या रेंजमध्ये याल, म्हणजे ज्या रोडला टोल आहे त्या रोडच्या रेंजमध्ये याल, त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिक सॅटेलाईट थ्रो तुमचे पैसे बँकेतनं ॲटोमॅटिक कट होणार आहेत. म्हणजे इकडं टोल बंद करायचं नाटक करायचं आणि इकडं सॅटेलाईट थ्रो टोल घ्यायचा. पहिलं फास्टॅग होतं, आता बी फास्टॅग आहे. त्याच्यामध्ये पहिलं फास्टॅगमधनं त्या टोलवरनं पास झाल्यावर पैसे जात होते. पण आता तुम्ही टोल नाक्याच्या आसपास जरी रोड क्रॉस नाही केला तरी त्याचे पैसे लागणार आहेत तुम्हाला, फक्त रोडवर चालण्याचे सुद्धा. आता 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक टोल पाहिजे, तर असे कितीतरी टोल आहे जे नितीन गडकरींनी स्वतः कबूल केलं की हा फ्रॉड चालला आहे. म्हणजे फ्रॉड चाललेला असताना बरं हे आत्ताची क्लिप नाही आहे बरं का, ही खूप पूर्वीची क्लिप आहे. तर ही क्लिप यायच्या अगोदरपासून बी 2 नंबरचे टोल चालू होते आणि आज बी चालू आहे. आता एक एरिया तर असा आहे की समजा 60 किलोमीटरच्या आत, म्हणजे 120 किलोमीटरच्या आत 4 टोल आहेत. बारामती पाटस या अंतरामध्ये 25 किलोमीटरच्या आत 2 टोल आहेत. म्हणजे लुटालूट तर चालूच आहे, कबूल बी करतायत आणि पैसे बी घेत आहेत. म्हणजे पैसे दिले की तुमचं सगळं माफ आहे बरं का. म्हणजे जेवढे गाडीवाले आहेत त्यांनी पैसे दिले, पर्यावरण करायचे पैसे भरले की पर्यावरण खराब होत नाही, PUC भरली की गाडी इंजनचा धूर मारत नाही काय, त्याच्यानंतर ग्रीन टॅक्स भरला की ती झाडं झुडपं खराब होणार नाही. पैसे भरल्यावर काय खराब होत नाही, पैसे असणं गरजेचं आहे, लय मोठं. आता ते ऑनलाईनचं एक रम्मीचा डाव चालू आहे. त्या आलमट्टी धरणापाशी 4 माणसं पत्ते खेळत बसले होते. पोलीस आले, या भीतीने पळायला लागले आणि धरणात बुडून 3 जण एक्सपायर झाले. ऑनलाईन टॅक्स भरल्यानंतर रम्मी चांगली बरं का, म्हणजे पत्ते खेळेल चांगलं असतं, फक्त टॅक्स द्यायचा भारत सरकार. उद्या भारत सरकार हे सुद्धा लायसन काढू शकेल की टॅक्स भरल्यानंतर माणसं सुद्धा मारा, तिथं काही अडचण नाही. जसं आता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतला ना 250 कोटी रुपये, 500 कोटी रुपये. मला वाटतं जे म्हणजे गाया कापणाऱ्या कंपन्यांकडनं BJP सरकारने 2,500 रुपये 25,000 कोटीचा टोल, काहीतरी 250 कोटी, माफ करा, 250 कोटीचे बॉन्ड घेतले. म्हणजे पैसे 250 कोटी रुपये BJP सरकारला दिले, तर मग गाया कापल्या तरी चालतील. म्हणजे त्याला पैसे दिल्यानंतर काही बरं का. म्हणजे तुमच्याजवळ जर पैसे असतील तर तुमचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमदार तुमचा 3 वाजता रात्री उठून येईल, खासदार तुमची गाडी चालवायला येईल, पण फक्त पैसे पाहिजे. ठीक आहे ना मित्रांनो. तर ही टोलचं जे नाटक झालेलं आहे ते सगळ्यात मूर्ख बनवायचं काम चाललं आहे. आपली जिथे डोकी बंद पडतात तिथून याच्या पुढं आपली त्यांची डोकी चालू होते. त्याच्यामुळे मेहरबानी करा मित्रांनो, एकत्र या. जर एकत्र आला नाही तर गुलामीत तर मरायचंच आहे आपल्याला, आहे ना. तर ह्याच्यासाठी किती एकत्र यायचं, काय यायचं, कसं यायचं, ते आपल्या जिल्ह्यातलं एक नेतृत्व ठरवा, आपल्या तालुक्यातलं एक नेतृत्व ठरवा, एकत्र या, संघटित व्हा, तरच आपल्याला आवाज उठवता येईल. आता इलेक्शनचा पिरियड आहे, ह्याच्यामध्येच आवाज उठवता येईल, नाहीतर 5 वर्षे गुलामी. जय हिंद.